वर्षाताई नमस्कार. आपण पाहतोय धारावीमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालेला आहे. नेमकी आग कशी लागलेली आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. मात्र धारावीच्या एका कॉलनीमध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय. तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे या संदर्भात? हॅलो. हा वर्षाताई, आवाज येतोय? हो येतोय. मुंबईच्या धारावीमध्ये भीषण सिलेंडरचा स्फोट झालाय. तुम्ही जर दृश्यांमध्ये पाहत असाल, पूर्ण परिसर हादरून गेलेला आहे आणि इतका भीषण स्फोट आहे, दृश्यांमध्ये पाहून अंदाज येतोय. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे या संदर्भात? नाही, मला आत्ताच जस्ट कळलं, फोन आला तिथल्या स्थानिक लोकांचा की अशा तऱ्हेने जे आहे ते गाडी जे पार्क असतात त्या पार्कमधले सिलेंडर जे आहे ते किक करून उडत होते आणि त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग असतं. आम्ही सातत्याने त्या संदर्भामध्ये बोलत होतो की अशी जी पार्किंग लागते तिथं मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या कचऱ्याच्या गाड्या, मुंबईमधल्या जेवढ्या पण सगळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी पार्क करण्याचं काम होतं. त्यामुळे अजून माझ्याकडे बाकीची काही माहिती नाही, पण खरं तर त्या संदर्भामध्ये खरं तर दुर्दैवी घटना आहे की अशा तऱ्हेने आग लागली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी सिलेंडर अशा ठिकाणी ठेवले जातात ज्या ठिकाणी कोणी तिथे व्यवस्था पण बघणार नाही. रस्त्याच्या सुनसान रस्त्यावरती येऊन असे रस्ते पार्क केले जातात. त्यामुळे मला वाटतं नैतिक जबाबदारी विषय लक्षात घेऊन अशा ठिकाणच्या गोष्टी या ज्या गॅस असतील किंवा ते ज्वलंत पदार्थ असतील त्याचं एक ठेवण्याची जागा, त्याचं मॉनिटरिंग ठेवलं गेलं पाहिजे ना. असं रस्त्यातून पार्क कधी कशा करता लागेल, हा महत्वाचा प्रश्न याच्या माध्यमातून झाला आहे की मुंबईच्या लोकांच्या जीवाचं खेळण्याचा हा एक प्रकार आहे. अगदी, पण जो हादरा बसलेला आहे आता परिसराला, बरेच स्थानिक आणि नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत. माध्यमातून जे उडत असतील सिलेंडर तर काय अवस्था आली असते विचार करा. त्याच्या गाडीने किती सिलेंडर असतील आणि हादरच असतात त्या जागेला. आणि अशा तऱ्हेने कुठल्या तरी एका जागावरती पार्क करायचं म्हणून एखाद्या जागेवरती पार्क करून जातात असे ज्वलंत पदार्थ. म्हणजे आमच्या जीवाशी खेळण्याचंच काम आहे एका तऱ्हेने हे. हो. आता त्या आजूबाजूला लोकांच्या वस्त्या आहेत, घरं आहेत, बिल्डिंग आहेत. मला असं वाटतं की कधीतरी याच्या बाबतीमध्ये मी सातत्याने कंप्लेंट करत होते की त्या बाबतीमध्ये ते रस्त्यामध्ये ज्या गाड्या उभ्या असतात, पण धारावी म्हटलं की गरीब लोक असतात त्या ठिकाणी सगळ्यांनी यायचं आणि पार्किंग करायची ही भूमिकाही बरोबर नाही. नो पार्किंग झोन मध्ये गाड्या उभ्या आहेत. अगदी हो. आता किती दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही, बरोबर आहे. आता वाडी वस्तीचा एरिया आहे. आता किती नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली आहे याचा अधिकृत अजूनही माहिती आलेली नाहीये. दिलेलं आहे पण मला माहिती नाहीये, पण मी त्याची माहिती घेते. आता मला वाटतं आमदार मोये तिथे जातील तेव्हा त्याच्यानंतर तिथली परिस्थिती आम्हाला माहिती पडेल. पण महत्वाची गोष्ट आहे की मुंबईकरांचे जीव तुम्ही किती धोक्यात घालणार. आता प्रशासनाला तुम्ही काय आवाहन कसा असू शकतो ज्वलंत पदार्थाच्या बाबतीमध्ये? प्रशासन आता पार्किंग संदर्भात यापुढे तरी अशा घटना घडू नयेत म्हणून असा निर्णय घेऊ शकते का? तुम्ही काही म्हणजे जिथे गरीब माणसं आहे जिथे काही करायचं ही जी भूमिका आहे ना ही चुकीची भूमिका आहे. जे सातत्याने तुम्ही बघाल तर बीएमसीच्या गाड्या असतात, VVIP रस्ता आहे तो LBS मार्गाकडे जाणारा. दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा तऱ्हेने होतात. अगदी वर्षाताई, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. मुंबईच्या धारावीमध्ये भीषण सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. कसम भाई, माँ कसम भाई,